Okay, without wasting time, we'll start our session. Okay. As usual, we'll start our session with the Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Shut up your hands and move around your eyes very slowly. Slowly open your eyes with fresh vision, with new attitude. Okay, इंटरजंक्शन्स आणि पंक्च्युएशन मार्क्स या दोन विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. इंटरजंक्शन्स म्हणजे उद्गारवाचक शब्द. स्वाभाविकपणे मानवीय मन अनेक भावनांच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण करतं. कधी आनंद, कधी दुःख, कधी आश्चर्य, कधी भीती, तर कधी उत्साह, कधी कन्फ्युजन, कधी वेदना, कधी आल्हाददायकता. या सगळ्या प्रकारच्या भावना अभिव्यक्त होत असताना त्या आपण शब्दांच्या माध्यमातून आणि चेहऱ्याच्या हावभावाच्या माध्यमातून दाखवत असतो. जॉय, सॉरो, वंडर, प्रेज, सरप्राईज, पेन, फिअर, कंटेम्प्ट, अव्हर्शन, एक्सपल्शन, एक्झुबिटेशन, लाफ्टर, सॅल्युटेशन, सायलेंट, हॉरर म्हणजे भीती आहे, सुस्ती आहे, शांतता आहे, हास्य आहे, वेदना आहे, त्यानंतर आश्चर्य आहे, कौतुक आहे, त्यानंतर हकलपट्टी करायची आहे, कुणाचा तिरस्कार करायचा आहे, कुणाचा अपमान करायचा आहे, अशा सर्व अर्थाने याच्यामधला वापर केला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग डिक्शनरीच्या मिनिंग प्रमाणे पाहायला गेलं, अन इंटरजंक्शन इज द वर्ड फ्रेज यूज टू एक्सप्रेस द सडन ऑर स्ट्रॉंग इमोशन. अचानक येणाऱ्या ज्या भावनांचा उचंबळून येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत भावनांच्या, त्या व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांचा वापर करताना इट्स ऑफन स्टँड्स अलोन. त्या स्वतंत्र एकट्या उभ्या राहतात अँड इट इज नॉट ग्रामॅटिकली कनेक्टेड टू रेस्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजे ग्रामरच्या दृष्टिकोनातून, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून इतर वाक्यांशी त्या जोडलेल्या नसतात, त्या जोडल्या जात नाही. So interjunctions can be expressed by the various feelings such as surprise, joy, pain or annoyance or many more. म्हणजे वेदना, मजा, आश्चर्य किंवा तिटकारा किंवा या प्रकारच्या अनेक भावना व्यक्त करण्यासाठी इंटरजंक्शनचा वापर होतो. सो इमोशन कॅन बी एक्सप्रेस थ्रू द फेशियल एक्सप्रेशन. चेहऱ्यावरचे हावभाव आहे, आनंद आहे, दुःख आहे, वेदना आहे, वैताग आहे. चेहऱ्यावरून ज्या आहेत ना त्या खुलतात, सांगितल्या जातात. आणि दुसरं म्हणजे व्हर्बल एक्सप्रेशन. अगं ऐक गं, अरे बाप रे! नको रे बाबा, देवा, पांडुरंगा, अरे बापरे, बापरे, बापरे! ह्या सगळ्या काय झाल्या? ह्या व्हर्बल लेव्हलचे एक्सप्रेशन झाला. भावना मग या 2 प्रकारे व्यक्त होतात. चेहऱ्याचे हावभाव, जो तुमच्या चेहऱ्यावरती लगेच टिपला जातो इतरांच्या माध्यमातून. "ए का रे, आज दुःखी वाटतोय तू? काय झालं रे? चेहरा असा उतरल्यासारखा का वाटतोय? आज स्वारी फार खुश दिसते. काय भानगड काय?" चेहऱ्यावरचा हावभाव. "अरे बापरे! का रे, काय झालं? अगं आई गं! का रे, दुखतंय का?" मग भावनांच्या माध्यमातून, चेहऱ्याच्या माध्यमातून एक्सप्रेस होतात. मग फेशियल एक्सप्रेशनमध्ये आपल्याकडे भारतीय नाट्यशास्त्र भरतमुनींनी लिहिलेलं जे आहे, त्याच्यामध्ये नवरस सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये भयानक रस आहे,
वीररस आहे. त्यानंतर अद्भुत रस आहे, शांत रस आहे, सौंदर्य रस आहे. वेगवेगळे असे 9 प्रकारचे रस आपल्याला पाहायला मिळतात. मग व्हर्बल एक्सप्रेशन मध्ये सुद्धा तुम्हाला ते शी, थू, हट, आउच, अगं, आई गं, अरे, ओ हो, बाप रे, देवा, बाबू, अबे, हर, हाड, श, ना, ना, हर्रे, वाह, वाह रे वाह, वाह. या पद्धतीने त्या व्यक्त होताना दिसतात किंवा पाहता येतात. मग व्हर्बल एक्सप्रेशन जे इंग्लिशमध्ये आहेत ना, त्याची एक स्वतंत्र संपूर्ण लिस्ट तुमच्या प्रायमरमध्ये दिलेली आहे. कर्मयोगा वर्कबुकमध्ये ते लिहायला सुद्धा लावलेलं आहे. सो व्हर्बल एक्सप्रेशन इन इंग्लिश विथ द प्रॅक्टिकल एक्झाम्पल तिथे सांगता येईल. वॉव! द ताजमहल इज रिअली ब्युटिफुल. अरे वाह! ताजमहल खरंच खूप सुंदर आहे बरं का. वॉव! हे इंटरजंक्शन्स आहेत. सेम वे, अलास, शी लॉस्ट हर होम इन द सायक्लोन, इन दॅट सायक्लोन. अरे रे! तिचं बिचारीचं जे आहेत ना वादळात घरच हरवलं रे. नुकसान झालं. ओह माय गॉड! इट इज व्हेरी मच हाय बिल्डिंग. अरे देवा परमेश्वरा! केवढी ही उंच इमारत आहे. ओह माय गॉड! इंटरजंक्शन्स आहे. ओह नॉट अगेन. द रेट ऑफ पेट्रोल हॅज गॉट इन्क्रीज्ड. नको, पुन्हा नको बाबा. आता पेट्रोलचं जे आहेत ना, पुन्हा एकदा जे आहेत ना, भाव वाढले बरं का. नाके 9 आणलेत या पेट्रोलने. दॅट्स व्हाट. वेल डन. यू वोन दॅट चॅलेंजिंग कॉम्पिटिशन. छान, छान. उत्कृष्ट. तू पुन्हा ती आव्हानात्मक स्पर्धा जिंकलीस बरं का. खरंच गुड. ग्रेट. वेल डन हे इंटरजेक्शन. ओह शिट! They have again printed bad news about our company. हट यार. त्यांनी पुन्हा आमच्या कंपनीवर बद्दल जे आहेत ना वाईट बातमी प्रकाशित केलेली आहे, छापलेली आहे वर्तमानपत्रामध्ये. ओह शिट! हे जे आहेत ना इंटरजंक्शन्स आहेत. ओह येस! आय गॉट द विंडो सीट तिकीट फॉर दॅट फ्लाइट. त्या फ्लाइटची मला खिडकी जवळची जागा मिळाली. हो, झालं. मला पाहिजे होतं मनासारखं तसंच झालं. ओह येस! हे इंटरजंक्शन्स आहे. त्याच्यात डोंट मेक नॉईज. शी इज डुइंग मेडिटेशन. शांत बसा. आवाज करू नका, गोंगाट करू नका. ती आता मेडिटेशन करते आहे. ध्यानधारणा चालू आहे तिची. आवाज करू नका. मग एक जे आहे ते इंटरजंक्शन्स आहे. Hell, that baby started to cry for that toy now. भगवंता काही खरं नाही आता. त्या पोरीने जे आहेत ना परत त्या खेळीसाठी बोकाड पसरायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. मग हेल जे आहेत ना ते इंटरव्ह्यूज आहेत. हा हा, आय हॅव अगेन बुक द ग्रेट प्रॉफिट इन माय शेअर्स ट्रेडिंग. त्या शेअर्स ट्रेडिंग मध्ये मी जे आहेत ना पुन्हा एकदा प्रॉफिट कमवलाय बरं का. हे हा हा, आनंद आहे, हसतोय तो. हा हा इज द इंटरजंक्शन. म्हणजे ओव्हरऑल पाहायला गेलं तर आता जे पाहिले इंग्लिश मधले ते सगळे इंटरजंक्शन होते. मग नवरसचे पाहिलं आपण, शृंगार रस आहे, हास्य रस आहे, करुण रस आहे, रौद्र रस आहे, वीर रस आहे, बीभत्स रस आहे, अद्भुत रस आहे, भयानक रस आहे, शांत रस आहे. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतात ना, ऍक्शन आहे, वीर रस, ऍडव्हेंचर आहे, रौद्र रस आहे, ऍनिमेटेड आहे, हास्य रस आहे, कॉमेडी हास्य रस आहे, ड्रामा आहे, ट्रॅजेडी आहे, फॅन्टसी आहे, अद्भुत रस आहे, हिस्टॉरिकल आहे, ऐतिहासिक चित्रपट असतात, हॉरर, भयानक रस आहे, म्युझिक आहे, शांत रस आहे, रोमॅन्टिक आहे, बरोबर, सौंदर्य रस आहे, शृंगार रस आहे, सायन्स फिक्शन, अद्भुत रस आहे, थ्रिलर, विस्मय रस आहे, वेस्टर्न आहे, हायब्रिड जनरस, हे सगळे चित्रपटाचे प्रकार पाहायला मिळतात. मग तुम्ही जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे इंटरजंक्शन्स ऑफ जॉय आहे, इंटरजंक्शन्स ऑफ सरप्राईज आहेत, इंटरजंक्शन्स ऑफ ग्रीटिंग्स आहेत, इंटरजंक्शन्स ऑफ अटेन्शन्स आहे, इंटरजंक्शन्स ऑफ फेअरवेल आहे, इंटरजंक्शन्स ऑफ पेन आहे. मग इंटरजंक्शन्स ऑफ जॉय, yippee, hooray, hoo hoo, yay,
हु हू, ब्रॅव, फॅन्टास्टिक, युरेका. अत्यंत हर्ष, अत्यंत आनंद झाला, की तुम्ही त्या आनंदाच्या भरात हे सगळं अभिव्यक्त करत असता. सरप्राईजचं इंटरजंक्शन सुद्धा आहे. द इंटरजंक्शन ऑफ सरप्राईज. वाव, ओ, उप्स, युके, आह, बम, छडा. त्याचप्रमाणे इंटरजंक्शन्स ऑफ ग्रीटिंग. हॅलो, हाय, हे, यो, हेया, होला, हाऊडी, अलोहा. त्याचप्रमाणे इंटरजंक्शन्स ऑफ अटेन्शन. हे, वाव, उप्स, ouch, hey, hooray, oh, alas. Interjections of farewell. Odi, goodbye, cheers, cheer, ta-ta, bye, so long, toodly go. The pain, interjunctions of pain. Ouch, ow, ah, oh, oy. हे सगळेच्या सगळे व्हर्बल एक्सप्रेशन आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इंटरजंक्शन्स असं म्हणतो. मग मूड, इमोशन्स कॅन बी एक्सप्रेस बाय द फेस ऑर बॉडी लँग्वेज ऑर वर्ड्स ऑर साऊंड. आता आपण फेशियल एक्सप्रेशनच्या बद्दल आपण बोलत नाही आहोत. आता आपण चर्चा करतो आहे व्हर्बलची, साऊंडची, वर्डची, जी भाषेमध्ये इंग्लिशमध्ये वापरल्या जातात. ओ, या, अलास, ये, आउच, हा हा, येस, ओ माय गॉड, शा, शा, नच, हे, हे, औ, शिट, नो, या पद्धतीने. मग वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन आपल्याला पाहायला मिळतात. इंटरजंक्शनचे जॉय, जल्लोष, हे, हे, आयो, ओ, या. सॉरो किंवा दुःख. ओ, ओ, हू, अलास, अलाके, अलाकेजे, वेलाटे, वेलावे. वंडर किंवा आश्चर्य दाखवण्यासाठी. हे, हा, स्ट्रेंज, indeed. Same way, wishing the earnestness and vocative vocative address. Vocative address म्हणजे आरोळी देण्यासाठी, इच्छांची अभिव्यक्ती करण्यासाठी, गंभीरता किंवा आरोळी. ओ, 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 ह्या पद्धतीने. व्होकेटिव्ह साठी सुद्धा. फ्रेज, स्तुती किंवा कौतुक करण्यासाठी. वेल डन, गुड, ब्राव, प्राइस, वेल डन, गुड. सरप्राइज विथ द डिसअप्रुव्हल, नकारात्मक आश्चर्य. वॅव, हॉरी टॉरी, हावडा. जाऊन, व्हॉट. त्याचप्रमाणे पेन किंवा फिअर, वेदना किंवा भय दाखवायचं असेल तरी सुद्धा. जसं ओ, ओ, या, ओ डिअर, ओ नो. सेम वे, कंटेम्प्ट, तिरस्कार दाखवायचा असेल. फ्लॉक, फ्लॉ, फेक, शॉ, फिश, ठस, ठच, हर्ष, हम, फाईन, तिरस्कार, कंटेम्प्ट. अवर्शन, तिटकारा किंवा वावडेपणा. फॉ, फॉक, फ्लाय, फाय, फाय. एक्सपल्शन दाखवायचं असेल, हकलपट्टी करायची असेल तर आउट ऑफ, शू, वा, बी गॉड, एरंट, राईन. कॉलिंग अलाउड, मोठ्याने आवाज द्यायचा असेल. हो, सो हो, व्हॉट सो हो, हॅलो, हॅला, हॅलो, हॅलो, हॉय, अहॉय, हे, हे. त्याचप्रमाणे एक्सल्टेशन, एक्सल्टेशन, अत्यानंद किंवा हर्ष. ओ, आ, जा, हे, हे जे, हरे. त्याचप्रमाणे लाफ्टर, हास्य, विनोद. हा हा, हा, हा हा हा, हे 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 हे, ठे हे, ठे हे. या पद्धतीने लाफ्टर दाखवण्यासाठी. सॅल्युटेशन, अभिवादन करायचं असेल. वेल डन, हेल, ऑल हेल. त्याचप्रमाणे कॉलिंग टू अटेन्शन, लक्ष वेधण्यासाठी केलेला आवाज. हो, लो, ला, लो, लुक, लुक, सी, बिहॉल, हक, हक.
कॉलिंग टू सायलेंट. शांत बस ना. विश, आव, मॉम, दीपक. त्याचप्रमाणे ड्रेड किंवा हॉरर, थरकाप किंवा भय. ओ, हा, व्हॉट, व्हॉट, या पद्धती. त्यानंतर लिगर किंवा विअरनेस, सुस्ती किंवा दुर्बलता. हे हो, हे हो, आ, हे, स्टॉपिंग थांबवण्यासाठी होल्ड, सॉफ्ट, अवॉस्ट, ऑफ, हॉल्ट, हॉल्ट. त्याचप्रमाणे पार्टिंग किंवा डिपार्चर साठी निरोप देताना फेअरवेल, अडियू, गुड बाय, गुड डे, सिया, सी यू, या पद्धतीने. नोईंग ऑर डिटेक्टिंग, माहिती वा सापडल्याची अभिव्यक्ती. ओ या, ये हे, ये. इंटोरोगेटिव्ह किंवा इंटोरोगेशन किंवा इंटोरोगेटिंग, प्रश्नार्थक भावना. हा, हा, हे, ना, ना. इंटरोगेटिव्ह, प्रश्नार्थक विचारायचा असेल तर. या दृष्टिकोनातून नवरसांचा वेगवेगळ्या याचा संपूर्ण पानभर तुम्हाला प्रत्येक एक्सप्रेशन मध्ये इंग्लिशमध्ये वापरलं जातं. बघा, मातृभाषेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या मातृभाषेमध्ये तुम्हाला तुमचे वेगवेगळे शब्द असतात. जसं आलास, अरे रे, हे मराठी किंवा हिंदीमध्ये वापरले आहे. पण इंग्लिशमध्ये आलास, हे चल हट, तिथे शा शा शा. मग त्या भाषेचं इंटरजंक्शन समजून घ्यायला आपल्याला सुरुवातीला फक्त अभ्यास करावा लागतो, पाहावा लागतो, शब्द पाहावा लागतो. पण मोर दॅन दॅट, सिच्युएशन ओरिएंटेड आवाज कसा एखादं पात्र नेटिव्ह स्पीकर जनरेट करत आहे याच्यावरून तो अंदाज अधिक चांगला होतो. चित्रपट पाहिले, वेब सिरीज पाहिल्या किंवा नाटिका पाहिल्या किंवा व्हिडिओ पाहिले तर त्याच्या माध्यमातून हे जास्त चांगलं क्लिअर होतं. इंटर जंक्शन्स. आता इंटरजंक्शन बरोबर पंक्च्युएशन मार्क आपण पाहतोय. विरामचिन्ह, फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमिकॉलन आहे, बरोबर. एक्सक्लेमेशन मार्क्स आहे, क्वेश्चन मार्क आहे, सिंगल कोटेशन आहे, डबल कोटेशन मार्क आहे, ब्रॅकेट आहे, अपॉस्ट्रॉफी आहे, डॅश आहे, स्लॅश आहे, इत्यादी शब्द जे आहेत पाहायला मिळतात. आता काय होतं माहिती का, आपल्या ब्रेनला कोणती गोष्ट चटकन क्लिक व्हायला पाहिजे याच्यासाठी सिम्बॉल खूप मोठी मदत करतात. सिंहाचा वाटा आहे. जसं उदाहरणासाठी घेऊया, जर आरटीओ जे आहेत त्यांना लायसन द्यायचं असेल तर त्या सिम्बॉलचा तुमचा अभ्यास होणं अपेक्षित आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. सिम्बॉल तयारच कशाला करतात? भाषेत सरळ लिहावं ना, पुढे गतिरोधक आहे, कृपया अपघाती वळण आहे. हा, ते तर लिहिलंच असतं. पण सिम्बॉल जे आहेत ते का दिले जातात मग? स्टॉप, गो अवे, नो एंट्री, वन वे ओनली, बरोबर. किंवा बस नॉट अलाउड, cycle not allowed, walking is not allowed, don't take left turn, don't take right turn, U-turn is not allowed, overtaking is not allowed, no parking, no horn, 2 meter long route, long way, no horn please, take a right, take a left, take a downward, please blow the horn. अपघाती वळण असेल, पुढे शाळा आहे हे सांगायचं असेल, तिथे जे आहेत ना पुढे हॉस्पिटल आहे सांगायचं असेल, आजूबाजूला जे आहेत ना पेट्रोल पंप आहे हे सांगायचं असेल तर तिथे सिम्बॉल देतात. का बरं सिम्बॉल देतात मग? कारण गाडी जोरात चालवत असता पुढे गतिरोधक आहे, गाडी जाव. मग फायदा काय? ते वाचण्याआधीच जर गाडी धडकणार. पण गतिरोधकचं चिन्ह पाहिल्याबरोबर लगेच गाडीवर माणूस सावध होतो, कारण ब्रेनला लगेच क्लिक होतं. सिम्बॉल कशासाठी असतात? कारण खूप मोठा मेसेज एकाच पद्धतीच्या ज्या आहेत ना सिम्बॉलने, जसं शॉर्ट हँड पाहिलं ना, शॉर्ट हँड बेसिकली जे आहेत ना अक्षरांपेक्षा चिन्हच जास्त आहे. खूप सगळे चिन्हांची प्रॅक्टिस केली की समोरचा माणूस बोलतोय, तुम्ही पटापट पटापट डिटेक्ट करतायत. सिम्बॉल याच्यासाठी असतात. तुम्ही म्हणाल अचानक सर सिम्बॉल बद्दल काय सांगताय, पंक्च्युएशन मार्क बद्दल? हा, पंक्च्युएशन मार्क सुद्धा सिम्बॉलच आहे. मराठीत वापरली जाणारी विराम चिन्ह ॲज इट इज, कोणताही बदल होत नाही. चिन्हांचाही आणि फंक्शनचाही, त्याच्या कार्याचा सुद्धा नाही. इंग्लिशमध्ये पंक्च्युएशन मार्क अगदी सारखे म्हणजे सारखेच असतात, काहीच फरक नाही. आता काही जणांचं म्हणणं असेल सर मराठीमधलं सुद्धा आम्हाला जे आहेत ना विरामचिन्ह माहिती नाही. मग इंग्लिश आणि मराठी सारखं असेल तर इंग्लिशमध्ये शिका, मराठीमध्ये आपोआप
अप्लाय होईल. चला तर मग काय विरामचिन्ह किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये पंक्च्युएशन मार्क म्हणतो, याचा वापर नेहमी लिखाण करतानाच होतो. लिहिताना आणि वाचतानाच फक्त त्याचा वापर होताना दिसतो. इतरत्र त्याचा वापर दिसत नाही. म्हणजेच ऐकताना किंवा बोलताना याचा वापर कधीच केला जात नाही. कारण बोलताना काय होतं माहिती का? बोलताना त्याचा आवाजातला चढ-उतार आहे किंवा जे आहेत ना त्यातला जोर आहे किंवा त्याची गती आहे, त्याचा कंप आहे, त्यातला भाव आहे. हा सगळा बदलला ना, की वाक्याचा अर्थ, दिशा, दशा पूर्णपणे बदलते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना वाचताना आणि लिहितानाच केलं जातं. मग फुल स्टॉप. आता विचारताना असं होणार आहे, "तर तुझं नाव काय रे? व्हॉट इस युअर नेम?" क्वेशन मार्क. तुझं नाव काय? प्रश्नचिन्ह. माझं नाव अंकित आहे. फुल स्टॉप. पूर्णविराम. नो. बोलताना आपण कधीच विरामचिन्हाचा वापर करत नाही. किंबहुना रायटिंगपेक्षा किंवा रीडिंगपेक्षाही स्पोकन आणि लिसनिंग जास्त इफेक्टिव्ह आहे. जास्त जे आहेत ना, इम्पॅक्ट क्रिएट करतात. मग जसं फॉर एक्झाम्पल हे बोलण्याचं वाक्य आहे. आता इथे विरामचिन्ह वगैरे नाही दिलेलं आहे. आता एखाद्याला वाचायला होतं, एखादं कसं वाचायला? टोन बदलेल, कंप बदलेल, भाव बदलेल. तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतोय. प्लेन वाक्य आहे, फुल स्टॉप. तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतोय? आता प्रश्नचिन्ह. तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतोय? समोरच्या व्यक्तीचा तिटकार. तू माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतोय? अहम भावना. म्हणजे बोलताना वाक्य तर सारखंच आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे आपण जर चढ-उतार केला, त्यातला जर टोन बदलला, तर तो असा बदललेला टोन तुम्हाला अर्थ सुद्धा बदलून देऊ शकतो. म्हणून विरामचिन्हांचा वापराला पर्याय म्हणून आपण बोलताना हे टोन वापरतो. मग या टोनला वापरता येत नसल्यामुळे लिखाणामध्ये मर्यादा आहे आणि त्यामुळे तिथे विरामचिन्हांचा वापर झाला गेलेला पाहायला मिळतो. मग लेखकाने जे लिहिलंय त्याचा जो भाव आहे, तो त्या सिम्बॉलच्या माध्यमातून वाचकापर्यंत एक्झॅक्टली त्याच इमोशनने पोहोचतो किंवा पोहोचवला जातो. मग आता ह्या विरामचिन्हांचा मुख्य उद्देश तरी काय आहे? का वापरायचे? वाचनातील रसभंग होणार नाही. मात्र वाचनातील भाव व अर्थ यात तडजोडही होणार नाही. याच्यासाठी त्या चिन्हांच्या उपयोगातून अंतर्मनाला कायमचं प्रशिक्षित करण्याचं काम हे पंक्च्युएशन मार्क शिकवून केलं जातं. जसं "तू माझ्याबरोबर येतोयस. कृपया हे वाक्य प्रश्नार्थक बोला." "तू माझ्याबरोबर येतोय." तूला जरा जोर लावून बोला. "तू माझ्याबरोबर" अहंकार दाखवणारा माझ्याबरोबर थोडंसं जे आहेत ना, जोर लावून बोला. आता हे प्रत्येक वाक्य बोलताना त्याचं जर स्पष्टीकरण पुढे येणार असेल, तर रसभंग नाही होणार का? तुम्ही त्या स्टोरीमध्ये रमणार का? तुम्ही ते जे सांगितलेली कथा आहे, तिच्यामध्ये जे आहेत ना फ्लोमध्ये जाणार का? तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये रस मिळेल का? आस्वाद घेता येईल का? नाही. मग तो आस्वाद जो आहे तो मिळाला पाहिजे, पण सायमल्टेनियसली हा भाव इफेक्टिव्ह करण्यासाठी सिम्बॉलिझम पण गरजेचं आहे, ज्याला आपण पंक्च्युएशन मार्क म्हणतो. आणि हे पंक्च्युएशन मार्क जे आहेत ना, ते कशासाठी वापरता याचा सराव झाला आणि सबकॉन्शियस माइंड झालं, की आपण सरसकट वाटत जातो आणि वाचत असताना सुद्धा त्याचा टोन येतो. बऱ्याच वेळा कुठल्या ज्या आहेत ना, वाचन कौशल्य असेल, अभिव्यक्ती असेल, अभिनव वाचन असेल, तर त्या अभिनव वाचनमध्ये सुद्धा काय होतं, जर पंक्च्युएशन मार्क असतील ना, तर वाचन करणाऱ्याला बरोबर, तर ते सगळं जमतं. तो निवेदन करताना त्याच्याकडे चिठ्ठी असेल, तर त्याचा पॉज कुठे टाकायचा आहे, ट्रेस कुठे द्यायचा आहे, त्या सगळ्या सिम्बॉलच्या माध्यमातून त्याच्या ब्रेनला जे आहेत ना, एक मेसेज मिळतो. ताबडतोब तो फ्लो वाचत जातो आणि पुढचा जो आहेत ना, सिम्बॉल प्रमाणे त्याला डायरेक्शन मिळत जातं. मग आता याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क पाहिले तर कोणकोणते? फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमिकोलॉन आहे, क्वेशन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क्स आहे, एलिप्सिस आहे, कॉलन आहे, अपॉस्ट्रॉफी आहे, सिंगल कोटेशन मार्क आहे, डबल कोटेशन मार्क आहे, स्लॅश आहे आणि ब्रॅकेट आहे. या सगळ्यांचा फंक्शनल एरिया जरा समजून घेऊया. फुल स्टॉप, पूर्णविराम, होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य संपल्यानंतर त्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. म्हणजे हे वाक्य अर्थपूर्ण पद्धतीने संपलंय. त्याची एक कॉन्सेप्ट जी आहेत ना, पूर्णत्वाला आलेली आहे. इथे उदाहरण द्यायचं झालं तर शुभा रिक्रुटेड अ द स्टुडंट ऑफ डिजिटल मार्केटिंग. वाक्य पूर्ण झालं, फुल स्टॉप देऊन टाकला.
दे विल नॉट स्पीक इंग्लिश विदिन 2 days. ते 2 दिवसात इंग्लिश बोलणार. वाक्य शांतपणे पूर्ण झाले. फुल स्टॉप दिले. सेम वे, यू वर प्लेइंग द टेनिस विथ हिम व्हेरी वेल. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याबरोबर टेनिस खेळत होता तो. फुल स्टॉप म्हणजे वाक्य पूर्ण झालं अर्थपूर्ण पद्धतीने की फुल स्टॉप देऊन ते थांबवलं जातं किंवा थांबवलं जाताना दिसतं. कॉमा आहे त्याला आपण स्वल्प विराम म्हणतो. वाक्यातील अनेक पर्याय असेल, मोठी यादी असेल, तर त्या प्रत्येक शब्दानंतर त्याला आपल्याला जे आहेत ना, यादीला वाढवायचं असेल, तर स्वल्प विरामाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, जसं वी हॅव कॉल्ड अर्णव, प्रथमेश, रिया अँड गिरी. आता अर्णव, कॉमा, प्रथमेश, कॉमा किंवा प्रथम कॉमा, रिया आणि गिरी. यादी होती ना, मग कॉमा, कॉमा, कॉमा देत आपण पुढे गेलो. किंवा दे विल बाय कोकोनट, बनानाज, ॲपल्स, ऑरेंजेस फ्रॉम द मार्केट. ते बाजारातून जे आहेत ना, नारळ विकत घेतील. त्यानंतर केळी विकत घेतील, सफरचंद विकत घेतील, संत्री विकत घेतील, ह्या पद्धतीने. ओके. आय, यू, शी अँड ही वर इन द लिस्ट ऑफ टीम. मी, तू, ती आणि तो त्या यादीमध्ये होता. मला कल्पना आहे त्याची. ओके. कॉमा देऊन जे आहेत ना, यादी वाढवली जाते. मग सेमिकॉलन, अर्धविराम. एका वाक्यात 2 उपवाक्य आहेत आणि त्यासाठी उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजंक्शनचा रिप्लेस करण्यासाठी बऱ्याच वेळा हा सेमिकॉलनचा वापर केला जातो. जसं रोहन लव्स टू स्टडी, प्रिया प्रेफर टू वॉच टीव्ही. रोहनला अभ्यास करायला फार आवडतो, पण ही जी प्रिया आहे तिला फक्त टीव्हीच पाहायला ती पसंत करते. At that day, it was heavily raining. All boys were dancing in the rain. अरे मुसळधार धुधू पाऊस पडत होता. सर्व हॉस्टेलचे मुलं मात्र पावसात जे आहेत ना नाचत होते. आय शॅल अर्न मनी अँड शी विल स्पेंड ऑन शॉपिंग. मी पैसे कमवणार आणि ती फक्त उधळपट्टी करणार शॉपिंग वरती. 2 वाक्य आहे, उपवाक्य एकमेकांशी संलग्न करणारे. क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह ज्याला म्हणतात. मग या ठिकाणी फुल स्टॉप आलेला आहे, पण त्याला जे आहेत ना हुक आहे. समोरच्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया तुम्हाला ओढानायची. हे व्हॉट इज युअर नेम? हुक. आता प्रतिक्रिया द्या. बरोबर? प्रश्नार्थ वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्हांचा वापर केल्याचं दिसतं किंवा पाहायला मिळतं. ओके? जसं वेअर आर यू गोइंग ॲट धिस टाईम? ह्या वेळेला तू कुठे जातोयस? किंवा विल दे लिसन अस अबाउट दॅट पॉलिटिकल लीडर? ते त्या राजकारणीबद्दल आपलं ऐकतील तरी का ते? प्रश्न विचारतो आपण. व्हाय वर दे किलिंग टुरिस्ट इन द काश्मीर? काश्मीरमध्ये पर्यटक लोकांची ते हत्या का करतायत अतिरेकी? या अर्थाने तिथे वापर केला जातो. एक्सक्लेमेशन मार्क्स आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. विशिष्ट ठोस विधान करताना व एखाद्या वाक्यास जोर देताना उद्गार चिन्ह वापरण्यात येतं किंवा उद्गार चिन्ह वापरलं जातं. एक्सक्लेमेशन मार्क आहे, उद्गार चिन्ह. फुल स्टॉप आहे, पण इरेक्शन आहे. आश्चर्य, भाव अगदी तुम्हाला स्पष्टपणे जोर लावून तिथे अभिव्यक्त करायचं आहे. त्यावेळेस तो फुल स्टॉप पण इरेक्शन आहे, जोर आहे, ठासून जे आहेत ना त्या ठिकाणी सांगायचंय. त्यानंतर वी आर द ओनली पीपल ऑन दिस प्लॅनेट. आपणच फक्त या ग्रहावरती व्यक्ती आहोत. अगदी जोर लावून वाक्य सांगितलंय. ट्रेस देऊन सांगितलंय. हाऊ ब्युटिफुल इज शी लुकिंग इन साडी. साडीत काय सुंदर दिसते ती. आपण जे आहेत ना स्तुतीच्या संदर्भातल्या भावना व्यक्त करतो आहे. वॉव! दिस इज रिअली अमेझिंग स्टोरी. ओह! वाह, वाह, वाह! ही तर खरंच खूप सुंदर, अप्रतिम अशी कथा आहे बरं का. म्हणजे आपण काय केलं, आपल्या भावना प्रभावीपणे मांडल्या आणि त्या प्रभावीपणे आहेत हे दाखवणारं हे चिन्ह आहे. सिंगल कोटेशन मार्क, एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह बऱ्याच वेळा हायलाइट करतो आपण, अंडरलाईन करतो. पण खऱ्या प्रिंटिंग याच्यामध्ये ग्रामरमध्ये अंडरलाईन किंवा जे आहेत ना हायलाइटर म्हणून ग्रामर म्हणून टूल नाहीये. वाक्यातील विशिष्ट शब्दाकडे आपल्याला वाचकाचं लक्ष वेधायचं असेल, त्यावेळेस एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. जसं फॉर एक्झाम्पल, संताजी वॉज द वॉरियर अँड द कॉज ऑफ फिअर टू मुघल सोल्जर्स. संताजी अत्यंत असे योद्धा होते आणि अनेक मुघल सैनिकांच्या ज्या आहेत ना भीतीचं कारण आहे.
संताजी घोरपडे. मग संताजी या शब्दावर मला ट्रेस द्यायचा आहे वाचकाने, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. पीपल कॉल हिम बाय द नेम ऑफ अवतार इन अवर महाराष्ट्र. लोक त्याला महाराष्ट्रामध्ये अवतार म्हणून बोलवतात, अवतार म्हणून आवाज देतात. बरोबर, अवतार या लक्षाकडे, वाक्याकडे किंवा या शब्दांकडे लक्ष केंद्रित केलं जाते. रोहित वेंट टू दिल्ली फॉर पिंकी लेडी. त्या गुलाबी बाईसाठी हा रोहित दिल्लीला गेलाय. मग त्या पिंक लेडी, बरोबर, त्या पिंक लेडी म्हटल्यानंतर तिथे हायलाइट होते. असे हायलाइट करणारे सिंगल कोटेशन मार्क. डबल कोटेशन मार्क, दुहेरी अवतरण चिन्ह ज्याला मराठीत म्हटलं जातं, विधान, वक्तव्य, बोलणे हे दुहेरी अवतरण चिन्हाच्या माध्यमातून दाखवले जातं. कुणाचंही विधान, जसं फॉर एक्झाम्पल, स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मग तो मिळवणारच. लोकमान्य टिळकांचं हे वाक्य, हे विधान, म्हणून ते डबल कोटेशन मार्क मध्ये आलेलं आहे. 1500 पीपल शाउटेड छत्रपती शिवाजी महाराज की जय. उद्गार केलेले सगळ्यांचे एकत्रितपणे सांगितलं जाते. शी आस्क मी व्हेन विल यू कम अगेन. तिने मला विचारलं, तू पुन्हा केव्हा येशील, पुन्हा केव्हा येशील. हे तिचं बोलणं आहे, तिचं विधान आहे, तिच्याकडचं स्टेटमेंट आहे. मग ते डबल कोटेशन मार्क मध्ये सांगितलं. कोणाचंही बोलणं, व्यक्त होणं सांगितलं. अपॉस्ट्रॉफी आहे. अपॉस्ट्रॉफी षष्टी दर्शक चिन्ह आहे. चा, ची, चे मालकी दाखवताना, नातेवाईक दाखवताना, नातेसंबंध प्रधानता दाखवताना या षष्टी दर्शक चिन्हाचा वापर केला. इंग्लिशमध्ये या संक्षिप्त शब्दांचा वापर करण्यासाठी सुद्धा केला तो. संक्षिप्त शब्द म्हणजे जसं आय डोंट वॉन्ट गो टू न्यूयॉर्क, आय डू नॉट वॉन्ट, डू नॉटच्या ऐवजी डोंट वॉन्ट टू गो टू न्यूयॉर्क असं आलं. सेम वे द डॉग्स फूड विल बी रेडी बाय इव्हिनिंग. त्या कुत्र्याचं जेवण जे आहेत ना रात्रीपर्यंत आहे. डॉग्स अपॉस्ट्रॉफी चाची, त्या कुत्र्याचं अन्न या अर्थाने. यू नीड गॉड्स ब्लेसिंग फॉर विक्ट्री इन दॅट गेम. त्या खेळातील विजयासाठी तुला परमेश्वराच्या आशीर्वादाची गरज आहे. परमेश्वराचा ची चे गजराशराचा आशीर्वाद. कॉलन अपूर्ण विराम किंवा अर्धविराम, अधिक थांबण्यासाठीचा वापर. गणना आरंभ करताना नाटकातील पात्रांच्या संवादासाठी सुद्धा याचा वापर होतो. जसा की द स्वीट डिश रेसिपी रिक्वायर द फॉलोइंग. मग यादी 1 kg फ्लोअर, हाफ kg शुगर, सम बटर. लिस्ट पुढे जे आहेत ना डॉट देऊ सांगितलं जाते. किंवा आय नीड टू स्टडी 3 सब्जेक्ट ओनली, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स. यादी आली पुढे. हॅमलेट, शेक्सपियरचे हॅमलेट टाकत, त्याच्यामध्ये जे आहेत ना एक हॅमलेटचा डायलॉग आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. बरोबर, विल्यम शेक्सपियरने हॅमलेट नावाचं नाटक लिहिलंय. त्या हॅमलेटचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. डॅश आलं, अपसरण चिन्ह ज्याला म्हणतात. वाक्यातील आकडेवारींची वर्गवारी करायची असेल 100 ते 200, 500 ते 1000. संबंधित शब्द जोडताना पुढे मुंबई पुढे. मग वाक्यातील अडथळा किंवा अल्पकाळ स्तब्धता दाखवायची असेल तरी सुद्धा याचा वापर केला जातो. उदाहरणाने समजून घ्या. देवर अराउंड 100-200 पीपल इन द हॉल. हॉलमध्ये साधारणपणे 100 ते 200 लोक होते बरं का. 100-200 अंदाज. त्याच्याच मध्ये ही थॉट मुंबई पुणे ट्रेन ऍट द स्टेशन. स्टेशन जवळ त्यांनी मुंबई पुणे ट्रेन, मुंबईला जाते पुण्याला येते, परत मुंबईला जाते पुण्याला येते, ती ट्रेन त्यांनी पकडली त्या दरम्यान. माय वाईफ फायनली केम लेट ॲज युजल. म्हणजे मोठा गॅप घेतला आणि नंतर मग आपण जे आहेत ना त्याचं स्पष्टीकरण दिलं. द ब्युटिफुल वुमन ड्रेस इन हर जीन. तो somewhat faded, वैतागलेली, was determined to go to the party. मग छोट्या छोट्या गोष्टीचा अलगदपणे उत्सुकता वाढवताना जे आता थोडा गॅप घेतला होता ना, तो गॅप सुद्धा या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. त्यानंतर हायपन आहे, ज्याला आपण संयम चिन्ह म्हणतो. वाक्यातील शब्दाला संयोग जोडण्यासाठी संयम चिन्हाचा वापर केला. जसं मायले, गुरु शिष्य हे मराठीतले वाक्य आहे, शब्द झाले. शी वॉज वेल नोन टू द कॉलेज बाय मेनका. मेनका नावाने सगळ्या कॉलेजला माहिती. वेल नोन, वेल नोन डॅश, दोन वेल आणि नोनला आपण जोडण्याचा प्रयत्न, संयम करला त्याचं वाक्य. ते ऑल विल बी अ को वर्कर इन दॅट कंपनी. को वर्कर, एकमेकांचे सहकर्मचारी असतील. मग को आणि वर्कर, को आणि वर्कर या दोन शब्दांचा संयोग करण्याचा प्रयत्न केला आहे.
यू रिव्हॅल्युएट युअर परफॉर्मन्स इन ऑलिम्पिक. रिव्हॅल्युएट या अर्थाने त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर ब्रॅकेट आहे, कंस आहे. बरोबर, वाक्यातील विशिष्ट शब्दाचे अधिक स्पष्टीकरण करायचं असेल आणि किंवा त्या व्यक्तीची पर्यायी माहिती द्यायची असेल, तर जसं आपण पाहतो एखादा व्यक्ती जे आहेत ना वेगळ्या नावाने पॉप्युलर असतं आणि त्याचं मूळ नाव काहीतरी वेगळंच असतं. जसं फॉर एक्झाम्पल संजीव कुमार. आता संजीव कुमार कोण आहे? अरे आपला तो भावड्या. मग लोक पत्रिकेत सुद्धा सांगतात संजीव कुमार कंसात भावड्या. किंवा अनिरुद्ध कंसात बबलू, पिंट्या, भाऊ. मग हे सगळं कंसात. किंवा जे आहेत ना मुलीचं नाव असेल, समजा मृगनयनी, पिंकी, मृणालिनी, बबली किंवा शिवांगी कंसात टीना. त्याचप्रमाणे काही जण जे आहेत ना शिक्षण पण टाकतात कंसात, त्यांना जे आहेत ना लग्नपत्रिकेत मग ऍडिशनल माहिती पर्यायी शब्द द्यायचा असेल, काही स्पष्टीकरण द्यायचं असेल तर साधारणपणे कंसाचा वापर केला जातो. म्हणजे त्या मूळ भागात गोष्टीचा तो भाग नाहीये, फक्त त्याचं स्पष्टीकरण देतं. दे वोन द मॅच आफ्टर ऑलमोस्ट 10 इयर्स. ते जिंकले बरं का, पण कंसात हळूच माहिती सांगितली 10 वर्षानंतर बरं का. द मॅन नियर द कॉर्नर म्हणजे तो कोपऱ्याजवळचा माणूस बरं का, तो माणूस वॉज लुकिंग व्हेरी अपसेट. फारच अपसेट दिसत होता. या पद्धतीने तिथं सांगितलं. ओके. पोलीस अरेस्टेड दोज पीपल द हार्ड कोर क्रिमिनल. म्हणजे काय? पोलिसांनी त्या लोकांना पकडलं. कोणत्या? ते जे कट्टर अट्टल गुन्हेगार होते त्यांना बरं का. या अर्थात म्हणजे स्पष्टीकरण दिलं जाते. एलिप्सिस सांगितलं तर टिंब टिंब. मग लिखाणामध्ये जर वाक्यात अपूर्णता दाखवायची असेल तर या अचानक थांबलेल्या वक्तव्यासाठी त्याचं एलिप्सिस केलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल टुडे ते स्टार्टिंग न्यू प्रोजेक्ट. आज आज नवीन प्रोजेक्ट सुरू करतायत ते. मग आज नंतर थोडा गॅप घेतला, उत्सुकता वाढली किंवा त्या गोष्टीला टुडे हा शब्द जो आहे ना समजला पाहिजे आजच बरं का, हे नक्की या अर्थाने वापरला जातो. किंवा आय डोंट थिंक दॅट व्हॉट यू शुड डू. मग तू जे करायला नाही पाहिजे ते म्हणजे काय माहितीये? मग समोरचा समजदार त्यांनी समजून घ्यावं. आय केम, आय सॉ, आय कॉन्कर्ड. मी आलो, मी पाहिलं आणि मी विजय प्राप्त केला. मग मी विजय प्राप्त केला या शब्दाला जे आहेत ना अगदी पेशन्स ठेवून शांतपणे जे आहेत ना स्वतंत्र स्थान दिलं तर जेणेकरून त्याच्यावर ट्रेस येईल आणि त्याचं महत्व वाढेल आणि त्याचा प्रभाव परिणाम समोरच्याच्या मनावर दिसेल. त्याचप्रमाणे स्लॅश आहे, पर्यायवाचक चिन्ह आहे. हे किंवा ते, असं किंवा तसं दिलेल्यापैकी कोणत्याही एका पर्यायाची निवड करायची असेल तर याचा वापर केला जातो. आणि बऱ्याच वेळा तारीख देताना सुद्धा देतात नाही का. तारीख स्लॅश, महिना स्लॅश वर्ष. जसं बघा इथे. डू यू प्रेफर साऊथ इंडियन पंजाबी डिश फॉर द मील? मग तू साऊथ इंडियन घेशील का पंजाबी डिश घेशील? दोघांपैकी एकच बरं का, पर्याय दोन्ही निवड. 8/10 ऑफ द क्लास पासेस द फायनल एक्झाम. म्हणजे साधारणपणे 10 पैकी 8 जण पास झाले, 2 जण काही पास झाले नाही. 20% रक्कम तशी, 20% व्यक्ती जे आहेत ना ते अनुत्तीर्ण झाले, 80% मात्र उत्तीर्ण झाले. द फंक्शन वॉज ऑन 24th डिसेंबर किंवा 12/2030 इन मुंबई. म्हणजे तो कार्यक्रम जो आहे ना 24/12/2024 मध्ये मुंबई इथे होता. या पद्धतीने स्लॅश वापरला जातो. सो महत्वाचं काय आहे? लिखाण करताना आणि वाचतानाच फक्त याचा वापर होतो. बोलताना मात्र तुम्हाला टोन जो आहे ना तो पकडता आला पाहिजे. टोन हा पकडल्यानंतर समजतो. सो दिस इज ऑल अबाउट इंटरजंक्शन अँड पंक्च्युएशन मार्क. दोन्ही एरिया छोटे होते म्हणून आपण एकत्र घेतले आणि तुम्हाला ते सगळं अगदी व्यवस्थित समजलं असेल. ओके. टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल. Bye bye. Thank you for watching this video. Okay. See you for the next video. Okay. Bye.